मिल्क चार्जरचा वापर सुरू केला, किती दिवस झाले सुरू केला? 4 महिने झाले. 4 महिने. मग 4 महिन्यापूर्वीची काय कंडिशन होती, आज काय कंडिशन? 4 महिन्यापूर्वीची कंडिशन अशी होती की फॅट म्हणजे 3-5 3-2 फॅट लागायची. अच्छा. आता 5 बी लागते काही टायमाला, पण 4-1ची 4-2ची फॅट लागते. पहिले किती लागायची? 3-2 3-1ची. आता 4-2ची कॉमन, 4-2ची एक पॉईंट डायरेक्ट वाढला. दूध बी खायला असं गोड लागतं. जे आपण साखर टाकून पितो ना, ते आता कमी झालं. गाईचा काय काय अनुभव आहे सांगा. गाईचा असा अनुभव आहे, 4 महिन्यापासून डॉक्टर नाही जसं आम्ही चालू केलं सगळे असं सांगता डॉक्टर नाही, डॉक्टर वापर नाही आलाच नाही डॉक्टर. पाठ करून ठेवलं नाही आम्हाला खर्च खोटं बोलून काय करायचंय. हा खर्च करायचा म्हणजे सांगाल काय अडचण. बरोबर. गोट्यामध्ये माशी नाही, माशी नाही, गोचिड नाही, भरपूर. पहिल्यापासून नाहीये तुमच्या गोट्यामध्ये? नाही पहिले म्हणजे सगळ्या तुम्हाला काय वाटतं का बरं? 700 ते 800 रुपये जायचं, म्हणजे एक गायचं 100 रुपये जायचे. नाही महिन्याला जायचे इंजेक्शनचे. एखाद्या फवारणी डॉक्टर यायचे. फवारणी बघायची. आता 4 महिन्यापासून एक इंजेक्शन बी नाही फवारणी. काय कपाशी आहे का फवारणी? नाही तेच ना मग तुम्ही फोन लावायला फवारद्या आणि गोचिडला फवारद्या, म्हणजे कपाशी कोण टाकली यांची? जायचं नाही ना खाली उतरून असं फिरायचं. हा काय नवीन आम्हाला बी काही माहित नव्हतं, पण जसं कोणाला पण विचार गिर क्रॉस फवार कोण म्हणलं 15 दिवस झाले आणायला. हिला एवढी गोचिड होती तर तिची गोचिड बी कमी झाली, बाहेर नाही आपण कमी. मला काही कळत नाही खाऊ घालण्यापासून म्हणजे मिल्क चार्जर गोचिड कसं जातं मला अजूनही कळलं नाही. आम्हाला काही सांगता येणार त्या दिवसापासून आम्हाला नाही जे गोचिड म्हणजे काय कसं काय गेली काय मासी पण नाही ना बघा. माशी नाही, गोचिड नाही, मग तुम्हाला कळलं का? माशी पण नाही, काही गोट्यामध्ये एवढा वास येतो. हा तुमच्या गोट्यामध्ये आले असं वाटत नाही ना? वासच नाही येत. काय करायचं मग? काय वास येत नाही म्हणलं, गोटाच वाटत नाही तुमचा? वास येत नाही. वास यायला पाहिजे ना. पहिले एवढा वास यायचा, दुसऱ्या लोक त्याचा रुमाल लावून यायचे. तुम्ही माहिती याचा रुमाल नाही चालू कर. तुमची कंडिशन कशी सेम? आम्ही पण मशीनचा व्यवसाय करतो, दुग्ध व्यवसाय. म्हशी आहेत आमच्या 7 आणि आम्ही आता हे वापरलेलं नाहीये, पण यांचं ऐकलं, यांचं बोलणं आम्ही ऐकून घेतलं. ट्राय करणार आहेत आम्ही, बघू मग आमचा अनुभव. तुमचा काय अनुभव? आताचा असा अनुभव आहे, आमच्या मशीनवर खूप गोचिड आहे आणि शेणाचाही खूप वास येतो. खान वास जनावर वास येणारच ना. हो पण यांच्या गोठ्यामध्ये येत नाही. हा बरोबर. आता अन्न जर पचलं ते सगळं कुठं लागणार? अंगी लागणार. अंगी जर लागलं तर त्याच्यापासून रक्त बनणार, मांस बनणार, मज्जा बनणार, तुमचं दूध बनणार. बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली. गोचिड काय आहे, तुम्ही जर मिनरल मिक्सर दिलं, मिनरल मिक्सर, तर मिनरल मिक्सर हे काय केमिकल, ते केमिकल की दूध वाढायची पावडर असेल किंवा दुसरे इंजेक्शन असतील, त्यांनी काय होतं शरीरामध्ये त्यांच्या विष तयार होतं. मग ते विषारी अन्न खाण्यासाठी गोचिड येतो, त्यांचं विषारी रक्त पिण्यासाठी गोचिड येतो. गोचिड त्यांचं प्राकृतिक आणि त्यांचं नॅचरल रक्त नाही पित, जे घाण झालेलं रक्त आहे ना तो पितो. माशा सुद्धा आहे ना तुमच्या गोठ्यामध्ये जे शेण पचलेलं नाही, म्हणजे अर्धवट पचन झालेलं असंच शेणावर येऊन बसतं. आता तुमचं पचलेलं शेण आहे त्याच्यावर गावर माशी बसत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांना काय आवडती? घाण. म्हणजे माशांना घाण आवडती आणि गोचिडांना केमिकल आवडतं. तुम्ही केमिकल आणि अपचन होणं दिलं नाही तर मग ते गोचिडी येत नाही, माशा बी येत नाही. पुन्हा परत पाहिजे असतील तुम्ही परत केमिकल चाला, ती परत येतील. ती लक्ष्मी जी आहे ती आम्हाला आरोग्य आणि काय देते? लक्ष्मी म्हणजे पैसा देते, संपत्ती. आज या गाया ज्या आहेत त्याच रोगट बाहेरच्या, तर तुम्हाला आरोग्य कसं देते? म्हणजे आज काय झालंय,
तर पाण्याला ताण लागली. ताण कोणा लागली? पाणीच म्हणतं माझी ताण भागवा. म्हणजे गाय म्हणते मलाच आरोग्य द्या पहिलं, मग मी तुम्हाला देते. खरं की नाही? आणि आज तुम्हाला मिल्क चार्जरनी ती वस्तुस्थिती झाली तर तुम्हाला आरोग्य गोठ्याला मिळालं. तुमचा कोण मिळालं? हा, जे आता इतके लोक दिसतात ना, हे गाई जर दुसरे लोक आले असतात पहिले आधी इतका आवाज केला असता तर उभं कोणी राहिलं नसतं. मशीन सारखा बोंगा केला असता सगळे बाहेर. काय वाटतं तुम्हाला? काय होतं? काय बदललं? बदलले ना, खरंच बदलले. काय बदललं? एकदम छान आहे, म्हणजे क्लीन आहे, व्यवस्थित आहे. ते दररोज सकाळ दुपार संध्याकाळ धुवून काढते. आम्ही पण देतो ना. गोचिड आहेत, गोचिड आहेत, मच्छर आहेत, सगळं आहे. 3 टाइम धुवून सुद्धा मशीनला. आता हा कोणता आहे? हे जुना खत 4 महिन्या आधीच. हे 4 महिन्याचे. हे आता 3 महिन्याचे. किती मोठा फरक आहे. हे गोअमृत आहे. आणले होते तेव्हा एकदम माकड होती. हा, उतरलेले होते, म्हणजे पूर्ण हाडकुळी होती. गाडी होती, गाय होती. हा, आता बरे 15 दिवसात बरे झाले. का खरे? हो दादा, त्या दिवशी काय परिस्थिती? तेव्हा हाड सगळं असं मास दिसायचं, म्हणजे सगळे अंग दिसायचे, सगळी पासोळीवर दिसायची, हाड दिसायची. ती आता पासोळी तर गायब झाली. नाही जास्त खाला असं म्हणून नाही काय. तिला डेप एवढी मिल्क चार्ज 50 ग्रॅम जास्त तरी एवढा फरक पडलाय. बिचारी म्हणत असं नवीन मालक चांगले आहे हो आपले, जीवाला जाणते आपले, आहे की नाही? घरच्यांना सांगितलं होतं पण घरचे पण हे नाही का जबरदस्ती ऐकायचे नाही. मग घरच्यांना सांगितलं, दादांना सांगितलं असेल काय बा, म्हणजे घरच्यांना बोलता बी नाही यायचं बा. मिल्क चार्ज काय बोल सांगायचं दादा. मग दादांना समजलं असेल, दादांनी तेव्हा बळजबरी देऊन दिलं पप्पांना. मला सांगा, ज्याने आपलं मनोरंजन होतं ते पाहायचं का ज्याने आपल्याला ज्ञान मिळतं ते पाहायचं? जर ज्ञान मिळालं तर आपलं उत्पन्न सुद्धा वाढतं, लक्ष्मी वाढते. काही लक्ष्मी वाढते. क्या बात आहे, क्या बात आहे, एकदम मस्त. लक्ष्मीच्या तोंडून लक्ष्मी सगळं. हा, कारण ज्ञान तिथे ज्ञानेश्वर म्हणजे कोण? विष्णू. आणि जिथं विष्णू तिथे लक्ष्मी. बरोबर की नाही? आपलं कसं आहे, रावणासारखं फक्त लक्ष्मी आली पाहिजे. हा, बरोबर की नाही? म्हणजे मिल्कच्या जरी काय गुंतवणूक आहे का खर्च आहे? ज्यांनी मधीच बंद केलं त्यांनी समजायचं मधीच एफडी मोडली, तोट्यात जाणार. पावती मध्ये मोडलं तोट्यात जाणार ना. हाय ती व्याज गेलं, हाय वेळ गेलं, दही वेळ गेलं, बस बोंबलं आमच्या नावाने. बरोबर आहे की नाही? असं आहे सगळं. शनी मांडवाचे ते आज आलेले होते, काहीतरी अंत्यविधीला गेले होते ते, म्हणून ते यांना मी फोन केला, बाबा मिल्क चार्जर घेऊन गेले तर तुम्हाला काय अनुभव वाटला मिल्क चार्जरचा? म्हणे मिल्क चार्जरचं चांगलं आहे, गाई म्हशी एकदम चांगल्या झाल्या म्हणे, माझ्या चमकायला लागल्या सगळं. पण मी ना म्हणे ते खाऊन टाकलं म्हणे. ते मला म्हणत खाल्ल्यामुळे माझं पोटाचं तर थोडंसं गडबड होती, ते झाली. माझा हात असा होता तर काम करू द्यायचा नाही तो. त्या दुसरा प्रोडक्ट जर खाल्ला असताना त्या शनीला दवाखान्यात जावं लागतं. साईड इफेक्ट झाले काहीच नाही, चांगला फायदा. अजून ते मला काय बोलले म्हणे, हे वस्तू आहे ना म्हणे, ही गाई म्हशीपेक्षा माणसांवर जास्त काम करते. आमचं काही क्लिअर नाही बरं का असं. असं काही नाही, काही प्रयोग करा आम्हाला सांगू नका. म्हटलं हे तुमच्या वैयक्तिक केलं, असं काही करू बी नका तुम्ही. आता केलं ते केलं, सांगू. तुषार दादांनी म्हशींचं दूध चालू केलं होतं. मी आता 4 महिन्यापासून वापरत. त्यांनी त्या दिवशी आले आमच्याकडनं 2 लिटरची बंदी लावून दिली. हो, गाईचं दूध. तुमचं काय दूध वेगळं काय? मिल्क चार्जरचं दूध आहे सर. आता आपल्याला माहिती ना मिल्क चार्जरचे फायदे काय काय. तुमच्या घरात काही फायदे? हो, दुधाचे काय फायदे? दुधाचे म्हणजे आता पहिले मी सुद्धा घरचं दूध राहून प्यायचं मी, पण आता पितो. गोडी पहिले आपण काय कसं आहे, लहान मुलाला जरी पाजायला गेलो तरी तो सांगतो की दुधाचा वास येतो, म्हणजे पीत नाही, हात लावून कंटाळा करतो. कंटाळा करतो.
तसं आज मिल्क चार्ज वापरून जर त्या मुलाला पाजलं तर तो सांगणार बी नाही साखर आवडीने टाकावं. आवडीने पिणार. बिगर साखरीच. बिगर साखर. दुधाचा वास येत नाही, पहिले वास यायचा असं. बर. मिल्क चार्ज चालू केलं त्याच्यानंतर 2-3 महिने झाले. हो. काही तब्येतीचं ऑब्झर्वेशन केलं का? काही चमकायला विमकायला तुला? खरं विचारलं मी, टिंगल नाही करत. थोडी चमक चेहऱ्यावर वाटते थोडी. वाटती, चमकायला लागलं थोडं. त्याची तब्येत फरक वाटतो. वाटतंय ना? काय फरक वाटतं तुम्हाला? थोडा वीक होता, हां, आता थोडा बरा वाटतो. डेअरिंग वाढली थोडा जरा आणखीन. असं बोलायचं नाही ना, आता डेअरिंग वाढलेली आहे ना. क्या बात है. असं बोलायचं नाही. हे मला अपेक्षित होतं उत्तर. मी ते केव्हा जाऊन त्यासाठी खोदून विचारतोय, कारण मला ते तब्येती का पाहिल्यावर हा पहिला असं बोलत असेल असं मला वाटतच नाही. नाही बोलायचं. नाही बोलायचं. एवढं बोलायचं नाही ना, खरं नाही. असं म्हणजे शांत राहायचा, बाजूला राहायचा. माझं म्हणजे कामापुरतं आपलं. हा, आता कोणाशी बोलायला कॉन्फिडन्स करून आला. अजून ऊर्जा वाढली ना. ऊर्जा म्हणजे मिल्क चार्जरचा हा पण एक अनुभव आहे का माणसाच्या बोलक्या स्वभावाचा पण त्याच्यामध्ये काय होतो, प्रभाव वाढतो. म्हणजे डेअरिंग वाढतं, आत्मविश्वास वाढतो स्वतःबद्दलचा, क्लॅरिटी येते. मेंदूला जी गणगण राहते ती गणगण कमी, कारण मेंदूला जे प्युअर अन्न लागतं ना, मग मेंदूला पोषण भेटतं, मेंदूला ऊर्जा भेटते. किती मोठी ताकद आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचे गोठ्यामध्ये कुठलं गाय किती? 9 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 बाहेर 9. बरं, कुठले म्हणजे जात कुठले गीर जर्सी आहे. हां, आणि क्रॉस केलेली. क्रॉस. ठीक आहे. बरं, अजून? हां, 2 याचे गावठी मिक्सर पण आहे. बरं. गीर जर्सी. मिक्स आहे सगळं. हो, गीर जर्सी. ओके. किती वर्षापासून करता व्यवसाय? हे व्यवसाय सुरू करून किती गायांपासून सुरुवात केली? मी एकच गाय होती. तुम्ही एकच गाय होती? काय वाटलं की या दूध व्यवसाय वळावं? असं होतं ते आमचं एकच गाय आणली होती, घरापुरती आणली होती. ते आणली होती. हां. पण ते वाढत वाढत गेलं. वाढत. बरं, ठीक आहे. तुम्ही मिल्क चार्जरचा वापर सुरू केला, किती दिवस झाले सुरू केला? 4 महिने झाले. 4 महिने. मग 4 महिन्यापूर्वीची काय कंडिशन होती, आज काय कंडिशन? 4 महिन्यापूर्वीची कंडिशन अशी होती की फॅट म्हणजे 3-5-3-2चीच फॅट लागायची. अच्छा. आता 5ची बी लागते काही टायमाला, पण 4-1ची 4-2ची फॅट लागते. पहिली किती लागायची? 3-2-3-1ची. आता 4-2ची कॉमन लागते. 4-2ची एक पॉईंट डायरेक्ट वाढला. बाप. केव्हा 5-4 पण लागत. 5-4-5-6ची लागते. एवढा फरक. रेटमध्ये किती फरक पडला? रेटमध्ये 3-4 रुपयाचा फरक पडला. रेटमध्ये 1 लिटर मागे. दुधामध्ये काय बदल? दुधामध्ये एकदम व्हाईट कलर आहे दुधामध्ये. अच्छा. आणि आम्ही दही जर मोठं घरासाठी तर पहिले जशी दही यायची, म्हणजे दही पाण्याचं असं पाणी दिसायचं. आता नाही दिसत. पाणी दिसत. कसं आहे दही आता? आणि खायला सुटत नाही, काहीच नाही. दूध बी खायला असं गोड सारखं गोड लागतं. जे आपण साखर टाकून पितो ना, ते आता कमी झालं. बिगर साखर लागतं. बिगर साखरचं दूध. किती दूध नाही होत पूर्वी? 4 महिन्यापूर्वी पहिले कमी होतं, आता 30 लिटर एक टायमाला. गाईचा काय काय अनुभव आहे सांगा. गाईचा असा अनुभव आहे, 4 महिन्यापासून डॉक्टर नाही घाला. जसं आम्ही चालू केलं सगळं असं सांगता डॉक्टर नाही. डॉक्टर वापर नाही, आलाच नाही डॉक्टर. पाठ करून ठेवलं नाही आम्हाला खर्च खोटं बोलून काय करायचंय. हा, खर्च करायचा म्हणजे सांगाल काय अडचण असं. तर जी नवी गाय आणली तिला डॉक्टर लागला. तिला कसं आहे, तिला रिचार्ज म्हणजे आताच चालू झालं, तर महिना झाला. नवीन थोडं डॉक्टर लागला तिला. यांना तर डॉक्टर म्हणजे 4 महिन्यापासून डॉक्टरच नाही. पूर्वीचं काय होतं? पूर्वीचं म्हणजे 4 दिवस 5 दिवसामध्ये डॉक्टर. महिन्यातून किती पैसे नाही डॉक्टर? काय रोजची एक गायला तपास 300, 400, 500 रुपये. माकड काळाची काय समस्या होती पूर्वी? पूर्वीच असं होतं, शेण पातळ शेण पातळ, पचन नाही व्हायचं, काही दूध बी पातळ दिसायचं. पातळ दिसायचं. गायची तब्येत बी अशी. शेण मारायचं काम कोण आम्ही सगळे आम्ही स्वतः. रात्री मी इथंच झोपतो. हा, पावर बी गेला तरी डास मच्छर बी येत नाही.
हो गाय मला गाईला आमच्या परंपरेमध्ये काय म्हटलेलं आहे? गौ माता, बरोबर आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एक पद्धत गायीच्या बाबतीमध्ये एक आदराचं स्थान, बरोबर आहे ना. तर गाई जी आहे ती असं म्हटलेलं आहे का ती तुम्हाला माता आहे, माता म्हटलेली, तुम्हाला जे पाहिजे ती बरोबर आहे. लक्ष्मी म्हटलेली तुम्ही गाईला आपल्याला काय म्हणता? लक्ष्मी. म्हणजे काय की तुमच्या घरामध्ये संपत्ती देते आणि दुसरी गोष्ट आरोग्य देते, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा गाईनी काय द्यायला पाहिजे? आरोग्य. आज आरोग्याची कोण गरज आहे? गाईलाच. नाही, पहिल्यांदा जी आरोग्य देते, जी आरोग्य देणारी होती, मला सांगा गाईचं शेण आम्ही कुठं सारवायचो? लहानपणी घरात, त्याच्यावर खेळायचो, बागडायचो, लहान पोरं आपले इंडायचे, बरोबर नाही. म्हणजे गाईचं शेण एवढं पवित्र मानतो आपण की ते आम्ही तिचं ती घाण आहे, ती घाण आम्ही आमच्या घरात सारवतो. म्हणजे ती किती पवित्र असेल, बरोबर आहे. आज तीच गाई आहे ती रोगट झाली. काय झाली? ती रोग कसं तिकडे नाही नाही ती पण चालत खातं, मारणार नाही. ते कधी मारतं माहिती का? त्याचा जीव जळत असला का, त्याचं भागेल नसलं का ती चिडचिड करतं. त्याचं भागेल ती काय म्हणतं? शांत बसतं. चिडचिड बंद झालं. रानामध्ये सिंह त्यांनी जर शिकार करायला असेल ना, त्याच्या अंगावरून जरी एखादा हरिण उडी मारून गेलं तर तिथे धक्का लावत नाही का? समोरून खेळत गेलं तर धक्का लावत नाही. म्हणजे त्यांचं समाधान राहिलं म्हणून ते काही करत नाही. म्हणजे आम्ही काय विचार करतो, मी तुम्हाला काय सांगितलं की लक्ष्मी जी आहे ती आम्हाला आरोग्य आणि काय देते? लक्ष्मी म्हणजे पैसा देते, संपत्ती. आज या गाया ज्या आहेत त्याच रोगट आहे बाहेरच्या, तर तुम्हाला आरोग्य कसं देते? म्हणजे आज काय झालंय तर पाण्याला ताण लागली. ताण कोणा लागली? पाणीच म्हणतं माझी ताण भागवा. म्हणजे गाय म्हणते मलाच आरोग्य द्या पहिलं, मग मी तुम्हाला देते. खरं की नाही? आणि आज तुम्हाला मिल्क चार्जरनी ती वस्तुस्थिती झाली तर तुम्हाला आरोग्य गोठ्याला मिळालं. तुमचा कोण मिळालं? हा, तुम्ही रेग्युलर सगळ्यांना वापरता. किती ग्राम चालता तुम्ही? 1 टाइम. ओके, तर 2 टाइम द्यायचा. 50 ग्राम. किती लिटरचा गाई आहे तुमच्या? काही 5-5, 7-7 एका टायमाला 10 लिटरचे, म्हणजे दोन टाइम 10 लिटरचे. ओके, ठीक आहे. किती लिटरची आहे? 9 ना? म्हणजे किती? 18 लिटर. तिला तुम्हाला 200 ग्राम द्यावं लागेल. हो, तुम्ही त्याला 50 ग्राम दिलं ना तिथे कपाळा लागलं. 100 ग्राम नाही, आधी 200 ग्राम द्या, ती बरी होईपर्यंत. एकदा बरी झाली तर मग 100 ग्राम चालू करा. कळलं? मी लक्षात ठेव. काय वाटतं तुम्हाला गोठा पाहून? छान वाटलं. खरं बोलस ना? खरंच ना, खरं बोला, खरंच. इतके लोक दिसतात ना, हे गाई जर दुसरे लोक आले असतात पहिले आधी इतका आवाज केला असता तर उभं कोणी राहिलं नसतं. मशीन सारखा बोंगा केला असता सगळे बाहेर. लहान मुलाला एकदम शांत सभा सारखं उठतात त्यांच्या बसून, बरोबर आहे ना? एकदम टायमावरती. छान वाटला. तुम्ही पहिले आले घ्यायच्यावरती? 1-1.5 महिन्यापूर्वी आले होते. त्याच्यापूर्वी जेव्हा चाललो तेव्हा आले ते केव्हा? कधी काय वाटतं तुम्हाला? काय गोठ्यात काय बदल? बदलले ना, खरंच बदलले. काय बदल? एकदम छान आहे, म्हणजे क्लीन आहे, व्यवस्थित आहे. ते दररोज सकाळ दुपार संध्याकाळ धुवून काढतो. आम्ही पण धुतो. सगळं आहे. 3 टाइम धुवून सुद्धा मशीनला. तुमच्या गोठ्यामध्ये आर्थिक फायदा काय झाला? माशा झाल्या, गोचीर संपले, आजार गेले, दूध फॅट वाढलं. फॅट वाढल्यामुळे दुधाचे रेट वाढले. आता टोटल तुमचं दूध आहे तर कुठल्या गायीचा असा वेगळा एक्सपिरियन्स आहे का? स्पेशल काय असं काही वेगळा असं काय अनुभव म्हणजे असं झालं, डॉक्टर तर बंद झाला. ओके. आणि ती जी वाढली त्यांची चमक वाढली. चमक वाढली. ओके. आणि अजून समजा ती जी गाय तुम्ही नवीन आणली ती गाय जणल्यानंतर चालू केलं का अगोदर चालू केलं होतं? जणल्यावर आणलेली होती. जणल्यावर आणली तुम्ही. आणि ती थकली, अदबली झालं तुम्ही. ती 100% तिला ती मी केली ना बारली चाललेली. म्हणजे असं काहीतरी चाललेलं आहे तिचं शरीर काय झालं? उतरलं. तर तुम्ही तिला 200 ग्राम चाललं की एकदम ओके होणार. तुम्ही जसं म्हटलंय की आता किती महिने झाले म्हटले? 4 महिने झाले. 4 महिन्याचं तुम्ही रेग्युलर वापरताय. तुम्हाला आर्थिक गणित कसं वाटतंय? केलं तुम्ही कधी? हो, शेणाचं वापरताय? नाही, शेणाचं आमचं आधीच शेण येतं बाहेर पडलेलं.
आधीच आणि आताच शेण एकदम म्हणजे दिसून येतं. गांडूळ जे पहिलं शेण असतं ना त्याच्यामध्ये घाण दिसते आणि आताच शेण आहे एकदम डिस्पोज लवकर होत. आता एकदम गांडूळ खत सारखं झालं. हे आधीच शेण आताच शेण एकदम लवकर डिस्पोज होतो आणि गांडूळ खत होऊन जातं डायरेक्ट. आणि आधीच शेण मध्ये घाण जास्त दिसायची. समा सर म्हणजे हा ताजा डेपो जुनं कोणतं आहे? जुनं खाली एकदम खाली थोडस जुनं आणि आताच तरी हा ते खालचं बघा. किती महिन्याचं आहे हा डेको सगळा? 4-5 महिन्याचे ते खाली वरचा जो थर आहे तो आताच आहे 2-3 महिन्याचा. डायरेक्ट अशी होईल. आता हा कोणता आहे? हे जुना खत आहे 4 महिन्या आधीच. हे 4 महिन्याचे हे 3 महिन्याचे. किती मोठा फरक आहे. हे गोअमृत आहे. प्रॉब्लेम घासाचा नाही आहे. प्रॉब्लेम तुम्ही त्याला जे डीएपी युरिया देत होते की नाही, म्हणजे डीएपी युरिया याच्या माध्यमातून कुठे जायची पोटामध्ये आणि ती डीएपी युरिया प्रॉब्लेम करायची. त्यांनी गॅस व्हायचा, यांनी काही होत नाही. कळलं? त्यांनी अशा पिळे बसत्या पोटामध्ये. यांनी पोटामध्ये गेलं कारण याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, मऊपणा यायला पाहिजे ना. याची ज्यावेळेस घास तुमचा तानावर येतो तेव्हा त्याच्यामध्ये रेषा तयार होते, धागे तागासारखी. जेव्हा घास ताकदवर असतो तेव्हा तो असा कटकन मोडतो. खरे कुठे आपल्याला तो कटकन मोडला पाहिजे. तो पोटात गेल्यावर पसला पाहिजे. त्याची पोटात गेल्यावर दोऱ्या व्हायच्या. म्हणून ती गाई प्रॉब्लेम आहे. कळलं तुम्हाला? एवढे आला तुम्ही जर केलं ना मस्त 1 नंबर काम होणार. हे बाई पा हे बा आहे का? हे लगेच एकदम पुरं गांडूळ खत नाही माझ्या विजय सगळं पचन चारा बी वैदिक अजून एकदम मस्त. चारा वैदिक चालू 1 नंबर बनवतो. RNPS टाकायचं. हे उचलायचं, त्याच्यामध्ये RNPS मिक्स करायचं आणि टाकून द्यायचं. हा नाही लावताना खाली टाकून द्यायचं. इथे जमिनी गवत करायचं ना. इथे काय करायचं, RNPS किती गुंठे आहे? 5 गुंठे 3-4 गुंठे आहे. 4 गुंठेला एक पाकिट घ्यायचं सगळ्यांचं. RNPS एक पाकिट घ्यायचं. त्याच्यामध्ये कमीत कमी 2-3 बॅगा घ्यायच्या कुशामध्ये. तुम्हाला हे येते मग 2च घ्या फक्त. 2 बॅगा आणि हे साधारणतः एक गाडीभर घ्या, बैलगाडीभर हे खत. ते पाकिट एक सगळं मिक्स करायचं आणि टाकून. एवढंच आहे का? तिकडे नाही ना? एवढंच आहे का? मग याला अर्ध टाकायचं, अर्ध एक खांडाला टाकायचं. हां घासाला अर्ध, याला अर्ध टाकताना याच्या पोटाला टाकायचं. लागवड कुठं करणार तुम्ही? मध्ये सेंटरला करणार ना. मग एक काम करायचं, खत टाकायचं आणि वरून माती लुटून घ्यायची आणि मग तिथं लागवड करायची. आधी खत टाकून घ्यायचं, त्याच्यावर लागवड करायची आणि पाणी भरून घ्यायचं. माती लोटायची गरज नाही, आपोआप ते पाणी येईल ना खाली. हां साधारणतः किती तुम्हाला खर्च येतो आणि किती तुमचा फायदा झाला साधारणतः? फॅटमध्ये किती फायदा, दुधात किती फायदा, सगळं गणित सांगा ना मला. जेवण नाही पण आपण करू शकतो ना. आता एक बादली आम्हाला 8 दिवस पुरते. 8 दिवस पहिले 15-20 दिवस पोरायच्या. आता 2 गाय आणल्यापासून वाढल्या ना 8 दिवस पुरतात. 8 दिवस. अच्छा, म्हणजे 5 किलो तुम्हाला पुरतं 8 दिवस. दररोज तुम्ही किती देता? 600 ग्रॅम दररोज देता. बाकीचा 100. 600 ग्रॅम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही साधारणतः 600 ग्रॅम सगळं देतो दररोज. तर मग 600 ग्रॅमचे तुमचे पैसे झाले 600 ग्रॅम 18 180 रुपये. 180 ते 90 रुपये. म्हणजे 180 ते 90 रुपये तुम्हाला दररोज खर्च यायचा. आणि तुम्हाला फायदा किती होतो याचा? 1 पॉईंट दूध वाढल्यामुळं, 1 फॅट वाढल्यामुळं 4 रुपये लिटर माझं. लिटर किती लिटर सगळं? 2 टायमाचं 2 मिनिटं 60 लिटर. 6 गुणिले किती वाढले? 4 रुपये. 240 रुपये काय झाले? नुसते फॅटमध्ये वाढले. दूध वाढलं असं ते वेगळं. दूध वाढलं तर रस्ता तुमचा किती वाढला असतं? 5 लिटर. म्हणजे 5 लिटरने ते किती झाले? काय पाहिजे होते?
सरासरी 4 लिटर वाढलं तरी की 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20 हा 140 आणि 240 झाली. 380 रुपये वाढले आणि खर्च किती 180-90 रुपये खर्च आणि वाढले 380 म्हणजे दुप्पट फायदा. 1 रुपयाला 2 रुपये काय दुधात फायदा. आता परत आता गोचिड गेले, जंत गेले, माशा गेल्या, गाई वेळेवर माझ्यावर येते राहते, डॉक्टरचा खर्च 0, हे बोनस. शेणखत सुधारलं, गोवामृत झालं ते वेगळं. म्हणजे एकंदरीत हा जो गणित आहे तुम्ही अजून तरी तुम्ही 100% वापरत नाही. तुम्ही 100 ग्रॅम जर दिलं ज्या गाईला जास्त गरजेचं त्याला ती नवीन गाय तिला तर तुम्ही वाढवलं तर तुझं आणखीन वाढणार, तब्येत बेसून जाणार. जी गाय तुम्ही 65ला आणली ती गाय जवळजवळ 1.25 लाखाला जाणार. डायरेक्ट 65 करून पाहतो तुम्ही. तिला तुम्ही रेग्युलर जर चालला 200 ग्रॅम म्हणजे आता 8 दिवस 200 ग्रॅम चालायचं, नंतर 100 ग्रॅम रेग्युलर ठेवायचं. बाकीच्या नावा चालू द्या 50 ग्रॅम, काय अडचण नाही. लक्षामध्ये म्हणजे जी गाय 20 लिटरची आहे म्हणजे 15 लिटरच्या पुढची तिला 100 ग्रॅम सकाळी, 100 ग्रॅम संध्याकाळी. आणि जी गाई 10 लिटरच्या खालची आहे तिला 50 ग्रॅम. म्हशीला 100 बरं का. 100 ते बोलले तुझ्या आणली होती तेव्हा एकदम माकड होती. हा उतरलेली होती म्हणजे पूर्ण हरकुळी होती. गाय होती. हा आता तर भरी 15 दिवसात भरी झाली. का खरे त्या दिवशी तेव्हा हाड सगळं असं मास दिसायचं, म्हणजे सगळे अंग दिसायचे, सगळी पासोळीवर दिसायची, हाड दिसायची. ती आता पासोळी तर गायब झाली. नाही जास्त खाला असं म्हणून तिला डेप एवढी जन्मिलची 50 ग्रॅम जास्त तरी एवढा फरक पडलाय. विचारी म्हणत असं नवीन मालक चांगले आहे हो आपले, जीवाला जाणते आपले आहे की नाही. हा तू किती देते? अरे वा चालू होती द्या आणि चालू झाल्यावर 100 द्या बरं का. 50 नका 100 द्या. ओके मस्त छान. तिचा अनुभव खूप चांगला आहे, साधा सरळ सोपा अनुभव आहे. हा तुम्ही परत शेतकऱ्यांना काय सांगा आता तुमची जोडीदार तर वापरायला सांगितलं होतं मी त्यांना. ते कसं अनुभव माणसाला अनुभव आल्याशिवाय अनुभव नाही होत माणूस का. त्यांनी आम्हाला सुरुवातीला मी घरच्यांना सांगितलं होतं पण घरचे पण हे नाही का जबरदस्ती ऐकायचे नाही. मग घरच्यांना सांगितलं, दादांना सांगितलं असेल काय बा म्हणजे घरच्यांना बोलता बी नाही यायचं बा मिल चार्ज काय बोल सांगायचं दादा. मग दादांना समजलं असेल, दादांनी तेव्हा बळजबरी देऊन दिलं पप्पांना घेऊन जावं एक पुढे. तुमची ओळख आहे त्याच्यामुळे तुम्हाला जबरदस्त अनुभव आला. मग प्रेमान दिलं त्यांच्या गॅरंटीने दिलं, माझ्या गॅरंटीवर घेऊन जा. नाही रिझल्ट आला पैसे नको पैसे परत पहिले पुढे पैसे आता संपलं ते पण उधार दादांकडे. हा म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगले आले म्हणून तुम्ही मग चालू केलं. तुम्ही अगोदर व्हिडिओ वगैरे काय पाहिले नव्हते? मी फक्त इंस्टावरती व्हिडिओ. तुम्ही आता पाहिले का? मग आता त्याच्या मोबाईलवर येतात पाहता का तुम्ही? पाहता का? अरे वा. तुम्ही दाखवा, यांना पण दाखवा एखादा व्हिडिओ दाखवा यांना पण दाखवा. हा म्हणजे नुसतं यांचा रिझल्ट नका बघू, सगळ्या माणसाचा रिझल्ट बघा. मला सांगा ज्यांनी आपलं मनोरंजन होतं ते पाहायचं का ज्यांनी आपल्याला ज्ञान मिळतं ते पाहायचं? जर ज्ञान मिळालं तर आपलं उत्पन्न सुद्धा वाढतं, लक्ष्मी वाढते. लक्ष्मी वाढते. क्या बात आहे, क्या बात आहे, एकदम मस्त. लक्ष्मीच्या तोंडून लक्ष्मी शब्द. हा कारण ज्ञान तिथे ज्ञानेश्वर म्हणजे कोण? विष्णू. आणि जिथं विष्णू तिथे लक्ष्मी. बरोबर की नाही? आपलं कसं आहे रावणासारखं फक्त लक्ष्मी आली पाहिजे, सीताच पळून घ्यायची. तो राम सोडील का तुम्हाला? पहिलं ज्ञान घ्या ना. पहिलं काय घ्या? ज्ञान घ्या. ज्ञान आलं का त्याच्या पाठीमाग लक्ष्मी येते. बरोबर आहे ना? लक्ष्मी आली का आरोग्य घेऊन येते आणि अवदास आली का सगळं घेऊन जाते. मिनरल मिक्सरनी केमिकलनी कोणते अवदास आहे ते गोची घेत्या, नंतर माशी येते, नंतर डास मच्छर येत्या, त्याच्यानंतर वास किती येतो घाणेरडा. डॉक्टर येतो परत ते साफसफाई करायला केमिकल घेऊन. म्हणजे तो आपल्या गोठ्याच्या की लॅबोरेटरी करता येतो ना सगळी लॅब प्रयोगाची.
700-800 रुपये कशाला बरोबर ना 800 ते 900 रुपये ते वाचले का दर नाही महिन्याला. तू तर हिशोब धरला नाही आपण 700 ते 800 रुपये तो हिशोब धरला पण नाही. हा मस्त फायदा आहे की नाही पुऱ्या गोचिड होतात. वापरा सगळ्यांना सांगा सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगा तुम्ही मिरच्या वापरा हेच सांगेल आम्हाला फायदा झाला त्याच्यापासून तर हा आम्हाला फायदा झाला आणि आम्हाला फायदा झाला सांगाल पैसे दिले सरांनी जसे सरांनी काही पैसे दिले की बाबा तुम्ही असं बोला हा पाठ करून ठेवलं नाही हो. त्यांनी पाठ करून ठेवलं का देसले सरांना आपण थोडं देऊन देणार आहे. आपला फायदा आपणच घेणार 8-9 गाई पाळू शकतो त्याला आमच्या पैशांची गरज आहे. खरंय नाही खरंय आज काही नाही म्हटलं तर त्यांच्या गोट्यामध्ये 878 म्हणजे जो 7-8 लाखाचा माल आहे. 7-8 लाखाचा माल आहेच ना गोट्यामध्ये आणि सगळं धरलं तर म्हणजे गोठाच त्यांचा लखपती ऑलरेडी. त्याच्यामुळे त्यांनी आज भर टाकली आणि त्याची आणखीन किंमत काय केली वाढवली. तुम्हाला काय वाटतं मिल चार्जर वापरल्यावर तुमच्या गायांची किमती वाढता का काय होतं हा बरोबर की नाही म्हणजे मिल चार्जर ही काय गुंतवणूक आहे का खर्च आहे नाही गुंतवणूक खर्च आहे पण त्याचा फायदा आहे ना म्हणून गुंतवणूक आहे ना फायदा आहे ना. बँकेत पैसे टाकतो आपण आपले पैसे कमी होत्या पण ते येताना कशी येत्या वाढ करून येते म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो गुंतवणूक. कसे याच्यात पैसे जर गुंतवले ते वाढून येतात नाही परत मग ती काय गुंतवणूक आहे. सर्वांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की मिल्क चार्जर म्हणजे काय आपल्या दूध धंद्यातली काय आहे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आहे. ज्याला हे कळलं त्याला कधीही मिल्क चार्जर महाग वाटणार. ज्यांनी मधीच बंद केलं त्यांनी समजायचं मधीच एफडी मोडली तोट्यात जाणार. पावती मध्ये मोडलं तोट्यात जाणार ना हाय ती व्याज गेलं हायवे गेलं दही वे गेलं बस बोंबलं आमच्या नावाने बरोबर आहे की नाही असं आहे सगळं. त्याने मिल्क चार्जर खाऊन पाहिलेलं म्हणजे असं एक दिवशी मजाक मध्ये तुमचा व्हिडिओ पाहिलेला होता त्याच्यामध्ये एक बाबा आहेत त्यांचा ते खात होते मग मी लावून बघितलं थोडस पण वाटलं बाबा काहीतरी ताकद आहे त्याच्यात. किती वेळा खाल्लं? आवाज नाही एकच दाखवलं थोडं. धन्यवाद. अरे त्यांचं बागू द्या आहे की नाही. आपण दूध खाऊ सध्या घरामध्ये दूध खाता का हो पूर्वी खायचे का 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी खायचं पण एवढं नाही आता आवडून खातो आता. का बरं वापरावंच वाटतं मला आता यांनी सांगितलं होतं परत तुषार दादा पण ते 4 दिवसा पहिले आले होते. तुषार दादांनी म्हशींचं दूध चालू केलं होतं मी आता 4 महिन्यापासून वापरत त्यांनी त्या दिवशी आले आमच्याकडलं दूध 2 लिटरची बंदी लावून हो गाईचं दूध. तुमचं काय दूध वेगळं काय यांचं दूध मिल्क चार्जरचं दूध आहे सर. आता आपल्याला माहिती ना मिल्क चार्जरचे फायदे काय काय तुमच्या घरात काय फायदे हो दुधाचे काय फायदे दुधाचे म्हणजे आता पहिले मी सुद्धा घरचं दूध राहून प्यायचं मी पण आता पितो गोड पहिले आपण काय कसं आहे लहान मुलाला जरी पाजायला गेलो तरी तो सांगतो की दुधाचा वास येतो म्हणजे पीत नाही हात लावून कंटाळा करतो. तसं आज मिल्क चार्जर वापरून जर त्या मुलाला पाजलं तर तो सांगणार बी नाही साखर आवडीने पिणार. दुधाचा वास येत नाही पहिले वास यायचा बरं वास बाजूला राहू द्या चवदार झालं वास बी येत नाही. आणि किती महिन्यापासून खाता तुम्ही दूध आता आवडीने मी मिल्क चार्ज चालू केलं त्याच्यानंतर 2-3 महिने झाले. हो काही तब्येतचं ऑब्झर्वेशन केलं का काही चमकायला विमकायला खरंच विचारलं मी टिंगल नाही करत थोडी चमक चेहऱ्यावर वाटती चमकायला लागलं थोडं काय काही आली का नाही काही प्रतिक्रिया काही मित्रांच्या मला विचारता जे कोणी असेल ते मित्रांचं मित्र म्हणजे मित्राला पण सांगितलं होतं तो काय मित्र वापरतो आता चालू केलं दादांकडे खरंच मित्राची काय प्रतिक्रिया आली बघून काही बदल नाही ना पाहत नाही पत्र म्हणजे वाटतंय ना काय फरक वाटतं तुम्हाला थोडं वीक होता हा आता थोडं बरं वाटतं डेअरिंग वाढली थोडा जरा आणखीन असं बोलायचं नाही ना आता डेअरिंग वाढलेली क्या बात है. हे मला अपेक्षित होतं उत्तर मी ते केव्हा जाऊन त्यासाठी खोदून विचारतोय कारण माझ्या तब्येती पाहिल्यावर हा पहिला असं बोलत असेल असं मला वाटतच नाही बोलायचं एवढं बोलायचं नाही ना खरं नाही असं म्हणजे शांत राहायचा बाजूला राहायचा म्हणजे कामापुरतं आपलं. हा आता कोणाशी बोलायला कॉन्फिडन्स करून आला अजून ऊर्जा वाढली ना म्हणजे मिल्क चार्जरचा हा पण एक अनुभव आहे का माणसाच्या बोलक्या स्वभावाचा पण त्याच्यामध्ये काय होतो प्रभाव वाढतो म्हणजे डेअरिंग वाढतं आत्मविश्वास वाढतो स्वतःबद्दलचा क्लॅरिटी येते मेंदूला जी गणगण राहते ती गणगण कमी कारण मेंदूला जे प्युअर अन्न लागतं ना मग मेंदूला पोषण भेटतं मेंदूला ऊर्जा भेटते
किती मोठी ताकद आहे. तसं गायांच्या मेंदूला पोषण भेटल्यामुळे गायांचा मेंदू काय झाला, शांत झाला. तसं माणसाचा पण मेंदू काय होतो, मिल्कच्या दुधाने शांत होतो आणि तो आणखी ऍक्टिव्ह होतो. काय होतो, मेंदूची गणगण कमी झाली तर मेंदू ऍक्टिव्ह होणार ना. गणगण वाढल्यावर माझा एखादी गाडी जर रेस होत असली तर पळणार कमी, आणि जर ती जर रेस नसली होत तर जास्त पळणार. बरोबर की नाही. इंजिन चाकासारखेच पळले पाहिजे तर मजा आहे. मिल्क चार्जरनी इंजिन चाकासारखेच पाहिजे. रवींद्र गोरखिरे, राहणार नवणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. नंबर आहे, नाव सांगा. माझं नाव तुषार देसले. माझ्या दुकानाचं नाव आहे देसले कृषी सेवा केंद्र, माहिती केंद्र, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी, पेरेशपूर रोडला माझं दुकान आहे. माझा नंबर 82 75 56 38 16. व्हेरी गुड, थँक्यू.